पुढे जाऊया. पिंपरीतील मोशी कचरा डेपो दुर्घटना प्रकरणातून एक मोठी अपडेट समोर येते. मोशीतील दुर्घटनेमध्ये आतापर्यंत दोघांचा मृत्यू झालेला आहे. आज बाहेर काढलेल्या व्यक्तीचा देखील मृत्यू झालेला आहे. मोशीमध्ये आतापर्यंत 14 जणांना वाचवण्यात यश आलंय आणि अजून 7 जण याच ढिगाऱ्याखाली अडकले असण्याची शक्यता आहे. दरम्यान दुर्घटनेच्या संपूर्ण चौकशीचे आदेश मुख्यमंत्र्यांनी दिलेत. या संदर्भात पूर्ण चौकशीचे आदेश दिलेले आहेत. पहिलं आपलं काम हे त्या ठिकाणी लोक बाहेर काढणं किंवा तिथली रिलीफचं वर्क हे आपली पहिली प्रायोरिटी होती. ती प्रायोरिटी आता संपते. आता यानंतर या संपूर्ण घटनेची चौकशी केली जाते. तुम्हाला सर्वांना आश्वासन देतो, जोपर्यंत शेवटच्या व्यक्तीची आपण याच्यातून सुखरूप सुटका करत नाही तोपर्यंत हे ऑपरेशन आज ज्या पद्धतीने चालू आहे त्याच पद्धतीने चालणार आहे. NDRF ही भारतातली नावाजलेली रेस्क्यू करणारी टीम आहे आणि NDRFसुद्धा कुठलंही ऑपरेशन अर्धवट सोडत नाही आणि ही माझी वैयक्तिक जबाबदारी असणार आहे की हे ऑपरेशन पूर्ण केल्याशिवाय आम्ही हे थांबवणार नाही. दरम्यान उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांनी मोशीमध्ये घटनास्थळी जाऊन रेस्क्यू ऑपरेशनचा आढावा घेतलेला आहे आणि त्यासोबतच त्यांनी ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांच्या कुटुंबियांशी देखील संवाद साधला. परत जाताना नातेवाईकांचा प्रचंड संताप बघायला मिळाला. सुनेत्रा पवारांचा ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला. एक जी बॉडी होती ती त्यांना न माहिती होता बाहेर दुसऱ्या साईडने गेली असं त्यांचं म्हणणं आहे. पण तसं खरं करण्याचं काहीच कारण नव्हतं. पण मी त्यांना सांगितलेलं आहे की आता इथून पुढे जे काही बॉडीज निघतील त्या नातेवाईकांना अगोदर दाखवा, कारण ते जवळजवळ 2-3 दिवसापासून वाट पाहतायत आणि आपलं घरचं माणूस गेल्यानंतर ज्या संवेदना असतात त्या त्यांच्या आहेत आणि त्यांना त्यामध्ये पहिली बॉडी दाखवा. असे काही म्हणजे घोळ होऊ देऊ नका, कारण सेन्सिटिव्ह गोष्टी आहेत सगळ्या आणि आपण त्यामध्ये तारतम्य बाळगणं अतिशय गरजेचं आहे. चौकशीचे आदेश तर दोषींवरती दिलेलेच आहेत, जे ज्यांच्या कुणामुळेच्या हलगर्जीपणामुळे ही घटना घडलेली आहे. त्यांना नक्कीच कुठल्याही म्हणजे पद्धतीनं शासन पाठीशी घालणार नाही. त्यांची नीट कसून चौकशी होईल आणि जे दोषी आहेत त्यांच्यावरती कारवाई नक्कीच होईल. तर माझे सहकारी गोविंद वाकडे सध्या आपल्यासोबत, आपण थेट त्यांच्याकडे जाऊया. गोविंद, सुनेत्रा पवार या ठिकाणी आलेल्या होत्या पाहणी करण्यासाठी आणि त्यांचा ताफा अडवल्याची माहिती समोर येते. अमित, खरं तर अत्यंत संताप जो आहे तो नातेवाईकांमध्ये आहे. त्यांना व्यवस्थिशीर उत्तर दिले जात नाही आहेत आणि 4था दिवस आहे. पालकमंत्री आहेत त्या पुण्याच्या आणि त्यांच्याशी या सगळ्या नातेवाईकांना बोलायचं होतं. सगळ्यात आधी सुरुवातीला पोलिसांनी प्रयत्न केला, मात्र या सगळ्यांचा संताप अनावर झाला आणि त्यांना का बोलायला दिलं नाही असा एक संताप या नातेवाईकांमध्ये बघायला मिळत होता. सुनेत्रा पवार ज्यावेळेस परत जात होत्या त्यावेळेस प्रवेशद्वारावरच त्यांना या सगळ्या जे नातेवाईक आहेत, इथे जे अडकलेले कामगार आहेत त्या नातेवाईकांनी घेराव घालण्याचा किंवा त्यांचा ताफा अडवण्याचा देखील प्रयत्न केला. पोलिसांनी वेळीच या सगळ्यांना रोखलं, मात्र अजूनही जो आहे तो तणाव आता प्रवेशद्वारावर आपल्याला बघायला मिळतोय. प्रचंड गर्दी जी आहे ती वाढलेली आहे. या सगळ्यांची जे आत्ता व्यक्ती अडकलेले आहेत ते मिळत आहेत, त्यांना परस्पर मागच्या दाराने का घेऊन जात आहेत, का आमचं ऐकला जात नाहीये आणि आम्हाला कोणी का बोलत नाही असा आक्रोश जो आहे तो या सगळ्यांचा आहे. खरं तर यांना बोलणं अपेक्षित होतं पुण्या अधिकाऱ्यांनी, मात्र ते होताना दिसलं नाही. आणि आत्ताही जर बघितलं तर सुनेत्रा पवार ज्यावेळेस परत जात होत्या त्यावेळेस त्यांचा ताफा अडवण्याचा, त्यांना बोलण्याचा या सगळ्यांनी प्रयत्न केला. आता जो आहे तो प्रचंड तणाव मोशी कचरा डेपोच्या गेटवर बघायला मिळतोय. अमित. बरं गोविंद, धन्यवाद या माहितीसाठी. नातेवाईक चांगलेच संतापलेले होते. ताफा अडवण्याचा प्रयत्न करण्यात आला.
दरम्यान मोशीमध्ये वेस्ट टू एनर्जी प्रकल्पाबाबत आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. कंत्राटदार कंपनी अँटोनी लारा रिन्युएबलच्या कामामध्ये अनियमितता असल्याचा आरोप केला जातोय. शिवसेनेचे चेतन बेंद्रे यांनी हा आरोप केलेला आहे. या संदर्भात हरित लवादाने 2025ला नोटीस बजावून देखील पालिकेने कोणतीही कारवाई केली नसल्याचा आरोप त्यांनी केलाय. त्याचं घडलं असं की कचऱ्याची विल्हेवाट केल्याची कागदपत्र कंपनीकडून सादर करण्यात आली. म्हणजे कचऱ्याची विल्हेवाट होत नसल्यामुळे ढीग वाढत गेला आणि अपघात झाल्याचा संशय बेंद्रे यांनी व्यक्त केलेला आहे. आणि त्यासोबतच अपघातापूर्वीच मुदत संपून सुद्धा प्रकल्प सुरू असल्याचा आरोप बेंद्रेंनी केला आहे. या प्रकरणात दोषींवरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी आता बेंद्रेंनी केली आहे. किती राख कचरा प्रक्रिया केल्यानंतर राख किती प्रमाणात जमा झाली, कुठल्या प्रकारची झाली, बॉटम ॲश का फ्लाय ॲश आहे, म्हणजे ती हॅझर्डस, म्हणजे ती परत तिचा वापर करू शकतो का, अशी ही थोडक्यात माहिती ही द्यावी लागते. आता ह्याचं कन्क्लुजन काय निघतं बेसिकली, की तुम्ही जर ही रिपोर्ट सबमिट केली नाही म्हणजे कचरा प्रक्रिया पूर्णच नाही झालेली. आता डोंगराचा ढीग त्या बिल्डिंगवरती कोसळला म्हणजे ही कचऱ्या प्रक्रियेची माहिती जर सबमिट केली असती, मग खरंच तुम्ही कचरा प्रक्रिया वेस्ट टू एनर्जीच्या अंतर्गत केलेला आहे ह्याची माहिती समोर आली असती, तर ती कुठलीही सबमिट केलेली नाही. म्हणून तो कचऱ्याचा ढीग तो वाढतच गेला. हे आहे 2025ची घटना. घडली 8 जुलै 2026ला. शोकॉज नोटीस केलेली आहे 30 जुलै 2025ला.